मुलांनी आत्ताच अशी प्रतिक्रिया दिली की 45 ठाकरेंचे शिंदेच्या शिवसेनेत येणार आहे, त्यामुळे त्यांचा आकडा वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये महापौर हा शिंदेच्या शिवसेनेचाच होणार. बघा, आमचा मित्र पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी जर का अशी माहिती दिली असेल की जर का ठाकरे गटाचे काही नगरसेवक त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर त्यांचं मी मनापासून अभिनंदनही करतो. महायुतीमध्ये ते आमच्या सोबतच आहे. महापौर पदाचं स्वप्न बघणं हे काय गैर, प्रत्येक पक्षाला असं वाटतं आमचा महापौर बसला पाहिजे. आम्ही संख्येने 89 आहोत आणि हेही स्पष्ट करू इच्छितो की काही दिवसातच आमचाही आकडा बऱ्यापैकी वाढेल. म्हणजे ऑपरेशन कमळ देखील चालू करणार आहात किंवा झालेलं आहे? ऑपरेशन लोटस राबवणार का? बघा, असं आहे की ऑपरेशन लोटस हे कायम सुरू असतं. आमची कार्यपद्धती, आम्ही करत असलेलं काम याचा आकर्षण सगळ्यांनाच. कुठल्याही पक्षानं कोणी निवडून आलं तरी नेहमी आमच्या कार्यपद्धतीबद्दल आणि आम्ही ज्या पद्धतीने निवडणुकीसाठी सिद्ध असतो, एखादा कार्यक्रम, एखादं विजन करताना आम्ही सिद्ध असतो, त्यामुळे अनेकांना आमचं आकर्षण आहे. त्यामुळे आमच्या इकडे येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. आज डिस्क्लोज करणार नाही, योग्य वेळेला करू आणि जेवढं संख्याबळ आवश्यक असतं तेवढं आमच्याकडेही असेल एवढं तुम्हाला आज खात्री. पण त्यांचं येणारी 45चा आकडा आहे, तुमच्याकडे येणारा 20चा आकडा असेल का? उरलेला जो काही आहे म्हणजे पूर्ण ठाकरे गट संपवला जाणार का महापालिकेतला? बघा, असं आहे की कोणाकडे किती नगरसेवक येणार आहे ते त्यांच्याकडे खात्रीला एक वृत्त असेल, त्यांनी तुम्हाला सांगितलं. आमच्याकडे जो आकडा आहे तो आज आम्ही यासाठी सांगणार नाही. काही गोष्टींसाठी थोडं वाढ बघितलेलं बरं असतं, पण एवढं नक्की सांगतो, ज्यांचे नगरसेवक जास्त आहेत त्यांचं महापौर बसणार आणि काही धोरणं सुरुवातीला ठरलेली आहेत, त्यानुसार 5 वर्ष चालणार. तुमचं ऑपरेशन लोटस कधीपर्यंत राबवलं जाणार? परत मी एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट करतो, ऑपरेशन लोटस हे कायम सुरू असतं. त्यासाठी आम्हाला विशिष्ट वेळ काळ बघण्याची आवश्यकता नसते. आज जे काही महाराष्ट्रामध्ये वातावरण आपण बघत आहोत किंवा जे काही ऑपरेशन टायगरची जी काही चर्चा आज सुरू आहे, तुम्हाला असं वाटतं का की लोटस याच्यावरती लक्ष असल्याशिवाय सगळं होत असेल? आम्ही आपलं त्रयस्थपणे सगळं बघतोय, लांबून बघतोय, जे ज्या पक्षात चाललंय ते सगळं करतायत. आम्ही मात्र सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवत आहोत. पण आपण जर बघितलं तर आता सध्या ठाकरे गटाचे जे लोक आहेत ते नगरसेवक जास्त आहेत. कुठल्या पक्षातले नगरसेवक घेणार आहात किंवा काय नेमकं काहीतरी स्ट्रॅटेजी कसली असेल ना? कारण लोटस नेहमीच स्ट्रॅटेजी खेळत असतो, त्याप्रमाणे काय स्ट्रॅटेजी? असं आहे की अनेक वर्ष कोका कोलाचा फॉर्म्युला जाणून घेण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले, पण आजपर्यंत तो काही कळला नाही. असं आहे, आमचाही फॉर्म्युला तुम्हाला वेळेवरती सांगू असं डिस्क्लोज करायचं नसतो. आज पण एवढं सांगतो, अनेक लोक संपर्कात आहेत, अनेकांची इच्छा आहे की आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे, योग्य वेळेला आम्ही त्यांना आमच्यासोबत येऊ. कुठल्या पक्षातले आहेत सगळ्यांनी? सर्व पक्षात. आज महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका नगरसेवकाचं पद जे ते अपात्र ठरलं, जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे कारवाई झाली. असं आहे की नियमानुसार जी काही पडताळणीची समिती आहे त्या पडताळणीच्या समितीने आपला अहवाल दिलेला आहे आणि अशी चर्चा झाली की ते कोर्टात गेलेले आहेत, घाई केली, परंतु असं आहे, हा नियम. जात पडताळणी समितीने एकदा आपला निर्णय दिल्यानंतर प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्यापुढे कोर्टात जायचं, परंतु कोर्टाने त्यांना अजूनही स्टे दिलेला नाही, ही माझी आत्ताच्या घडीची माहिती आहे. त्यामुळे आत्तापर्यंत तरी त्यांचं प्रमाणपत्र हे रद्द झालं आहे आणि तसं असेल तर स्वाभाविकरित्या त्यांचं नगरसेवक पदही रद्द होईल अशी माझ्याकडे माहिती आहे. यात एमआयएमच्या सुद्धा 2 नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्रावर गोंधळ जो तर सुरू आहे, त्या सगळ्यांना कसं पाहता तुम्ही सभागृहामध्ये? नाही, माझ्याकडे माहिती आहे एमआयएमचे 2 आहेत आणि उभाटाचे अनेक नगरसेवक रांगेमध्ये आहेत. माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. जोपर्यंत ही सर्व पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत बोलणं आपण योग्य होणार नाही. पण येत्या काही दिवसामध्ये बराच मोठा हा आकडा आहे की ज्या नगरसेवकांच्या जात पडताळणीमध्ये त्रुटी आहेत, कदाचित त्यांच्यावरती याच पद्धतीनं निर्णय येऊ शकतो. Like, share, and subscribe. Test Tech News. Stay tuned for the latest updates.